महाराष्ट्र के जालना जिले में 27 मई की शाम को मौसम ने अचानक रौद्र रूप ले लिया। बदनापुर तालुका के बाजार वाहेगांव गांव में करीब शाम 7 बजे तेज आंधी और बादलों के फटने जैसे भारी बारिश ने तबाही मचा दी। देखते ही देखते गांव की सैकड़ों हेक्टेयर जमीन पानी में डूब गई। बेमौसम बारिश ने किसानों की बड़ी फसलों को भारी नुकसान पहुंचाया है। स्थानीय किसानों ने सरकार से मांग की है कि तुरंत पंचनामा कर उन्हें आर्थिक मदद दी जाए। किसान अब सरकार की ओर उम्मीद लगाए बैठे हैं। मी बाळासाहेब काळे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच। काल एक आतोनात ढगफुटी सारखा जो पाऊस पडला, त्या पावसामध्ये बाजार वाहेगाव परिसरात आणि गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या जे काही गावामध्ये एमआरईच्या विहिरी चालू होत्या आणि त्यांचं बांधकाम झालेलं नव्हतं, अशा विहिरी ही पडलेल्या आहे, त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहे। आणि वड्या नाल्याच्या कडीच्या शेती ज्या आहे त्या इतक्या पाण्याच्या फ्लोनं खरडून गेल्या की त्या वावरात माती सुद्धा राहिलेली नाही। जे पाण्याचं व्यवस्थापन केलेलं होतं, वळण बांध वगैरे टाकलेले होते शेतकऱ्यांनी, याचं प्रचंड नुकसान आहे। ज्या वड्या नाल्याच्या कडीला जनावरांचे आखाडे होते, त्यांनी चारा वगैरे लावून ठेवलेला होता, तो वळ्या पूर्ण वाहून गेलेला आहे। आणि गावामध्ये गाव परिसरात ज्या गावाच्या बाजारामध्ये दुकानं होत्या, त्या दुकानामध्ये पूर्ण कमरा इतकं पाणी होतं। आमच्या गावठाणाच्या परिसरात गावातले इलेक्ट्रिसिटीचे जे ट्रान्सफॉर्मर आहे तेही पूर्णपणे पाण्यात बुडालेले होते। आणि एकंदरीत खरीपाची पेरणी तोंडावर असताना शेतकऱ्यावर हे खूप मोठं संकट आलेलं आहे। जमिनी पूर्णपणे खरडून गेलेल्या आहे। अशा परिस्थितीमध्ये आता पेरणी करायची की रान नीट करायचे, हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिलेला आहे। माझी गावकऱ्याच्या वतीनं प्रशासनाला एकच विनंती राहील की तात्काळ पंचनामे करून यांना शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करावी आणि शेतकरी नव्यानं उभा राहील, त्याला नव्यानं पीक घेता येईल, या साठी शासनाने आर्थिक मदत करावी। मी सकाळी 7 वाजेलाच आमच्या विधानसभेचे आमदार माननीय श्री नारायण भाऊ कुचे यांच्याशी मी सकाळी 7लाच बोललो, रात्रीही बोललो होतो। त्यांनी मला सांगितलं की मी सर्व अधिकाऱ्याची टीम घेऊन तुमच्या इथे 9:30 वाजेपर्यंत पाहणीसाठी येत आहे। तरी आमदार साहेब माझं आताही बोलणं झालं, ते निघालेले आहे, सोबत प्रशासनाची सगळी टीम त्यांच्या सोबत आहे। आणि त्यांना मी झालेल्या या नुकसानीची इत्थंभूत माहिती फोनद्वारे त्यांना दिलेली आहे। माझी प्रशासनाला आणि आमदार साहेबांना विनंती आहे की आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना नव्यानं उभं राहण्यासाठी प्रशासनाकडून मदत करण्यात यावी, एवढीच विनंती करतो। माझं नाव कैलास राधाकिशन काळे, मी बाजार वाहेगाव येथील शेतकरी। आमच्या गावामध्ये रात्री इतका जोराचा पाऊस झाला की अक्षरशः ढगफुटी आणि पूर परिस्थिती असल्यासारखं सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं। रात्री आमचे जनावरं अक्षरशः पाण्यामध्ये कमरा इतक्या पाण्यामध्ये ते रात्रभर राहिले। आम्हाला रात्री 12 वाजता अनेक शेतकऱ्यांनी मदत करून ते जनावरं काढण्यासाठी मदत केली, म्हणून ते त्यांचे प्राण वाचले। नाही तर आज होत्याचं नव्हतं झालं असतं सगळं। जवळजवळ आमचं जनावरांचं 4 ते 5 लाखाचं नुकसान त्या ठिकाणी झालं असतं। आणि पाहतात गावामध्ये पाहिलं तर सगळे ओढे नाले गज भरलेले होते। रात्री इतका पाऊस झाला, अचानक 3 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत कुठल्याही पद्धतीचा संपर्क आमचा म्हणजे शेतात जाता आलं नाही। आमचा एक चुलत बंधू पलीकडे अडकलेला होता, तर त्याला काढण्यासाठी रात्री आम्हाला 12 वाजता जावं लागलं। तर तो इतका भिलेला होता की अक्षरशः म्हणजे त्याचं चौकडून पाणी पाहत होता आणि त्याला आम्ही इतकं बेबस झालो होतो की आम्हाला त्याला काय कसं काढावं तेच कळत नव्हतं। शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने या गावासाठी भरपूर सढळ हाताने आणि सगळे पंचनामे व्यवस्थित करून सगळ्यांना असं पूर्ण मदत दिली पाहिजे।